नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण बी ए भाग 3 पेपर नंबर 11 वाङ्मय प्रवाहाचे अध्ययन यामध्ये आपण आधुनिक बघत होतो आतापर्यंत. आता मध्ययुगीन बघतो. तर यामध्ये दृष्टांत पाठ निवडक दृष्टांत पाठातील निवडक दृष्टांत यामध्ये संकलित केले आहेत आणि हे संपादन शिवाजी विद्यापीठ अभ्यास मंडळाचा आहे. जून 2020 पासून हा अभ्यासक्रम आपल्यासमोर येतो आहे. साधारणपणे या अभ्यास निर्मिती पाठीमागची जी काही भूमिका जी आहे ती भूमिका अशी आहे की मराठी वाङ्मयाला मोठी परंपरा आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हा मौखिक परंपरेतून चालत आलेला मराठी साहित्य 7व्या शतकापासून शिलालेख, ताम्रपट आणि या माध्यमातून शब्दरूपाने 11व्या शतकापासून वाक्यरूपाने अवतरले आहे. ग्रंथरूपाने मराठीतील साहित्य संपदाला 12व्या शतकापासून सुरुवात झालेली आपल्याला दिसते. आणि या काळात संस्कृत भाषेतील ग्रंथ निर्मितीचा आणि त्यातील तत्त्वज्ञानाचा फार मोठा प्रभाव समाज जीवनावर होता. अशावेळी लोकजीवनाशी समरस होऊन देशी भाषेतील साहित्य लिहिणे कोरण्याचे मोठे काम महानुभाव पंतांनी केले. मराठी वाङ्मयाचे प्रारंभिक काळातील हे लेखन पारमार्थिक आणि धार्मिक प्रेरणेतून झालेले आहे, पण त्यामागे लोकाभिमुख आणि समाजाभिमुख दृष्टी त्यांची होती. जरी धार्मिक प्रेरणा जरी असल्या तरी मित्र हो, मला सांगायला अभिमान वाटतो की आपण नावावरनं लोकांची जात बघतो, पण मला असं वाटतं की चक्रधरी हे जातीपातीच्या पलीकडे गेलेले होते आणि त्यांनी त्यांच्या धर्माचं जे तत्त्वज्ञान जे होतं, महानुभाव पंथाचं जे तत्त्वज्ञान होतं ते फार वेगळ्या पद्धतीचं आपल्याला दिसून येईल. म्हणून तरी या मराठी साहित्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महानुभाव पंथाने एक आपलं नवीन स्थान निर्माण केलं होतं, हे आपल्याला विचारात घ्यावं लागेल. म्हणजे असं की त्यांचे जे आचारधर्म होते ते आत्ताचे जे साधू संत आहेत त्याला लाजवणारे. म्हणजे आत्ताचे साधू कसे आहेत, साधू की संधी साधू. आता जे साधू आहेत ते जवळजवळ संधी साधू आहेत, अप्पलपोटे आहेत, धनसंपत्ती संचय करतात. पूर्वीच्या साधू संन्याशांकडं अशा काही गोष्टी नव्हत्या. मठ स्थापन करणं, त्या मठामध्ये कुठल्याही सुखसोयी नव्हत्या, फक्त राहण्यासाठी म्हणून त्यांनी ते मठ तयार केले. मठांच्या संपत्ती काय ते बघा. तर ते काही काळामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जे काही साहित्य निर्माण केलं ते लोकाभिमुख आणि समाजाभिमुख दृष्टी ठेवून केलं आहे. अर्थात जाणीवपूर्वक वाङ्मयीन मूल्य आत्मसात करून वाङ्मयाची निर्मिती करण्याचा काळ तो नव्हता, आत्ताचा जसा आहे तसा. म्हणजे आज पुरस्कार मिळतात किंवा मला काहीतरी वेगळं माझं नाव होईल असल्या कुठल्याही गोष्टी त्या काळी नव्हत्या. माहीमभट्टांचं उदाहरण घ्या की ज्ञानानं श्रेष्ठ असणारा माहीमभट्ट मी श्रेष्ठ आहे म्हणून दुसऱ्यांना तुच्छ लेखनासाठी पायात गवताच्या वाक्या बांधायचा, पण चक्रधरांच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्याचा जो काही अहम आहे तो घोळून पडलेला आहे आणि त्यानं मरेपर्यंत चक्रधरांची सेवा केली. त्यांच्या पश्चात त्यांनी त्यांचा वियोग सहन होणार म्हणून त्यांनी आठवणी गोळा केल्या. त्यालाच आपण लीळा म्हणतो, लीळा चरित्र म्हणतो. हे कार्य चक्रधरांनी केलं आहे. आणि मग महानुभाव पंथीयाचं साहित्य ज्यावेळी आपण वाचतो त्यामध्ये कुठेही तुम्हाला अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. आपल्याला वाटतात त्या अंधश्रद्धा, पण अंधश्रद्धा यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला दिसणार नाही, कारण तो काळच असा होता की देवधर्म याच्या मागे लागलेली सगळी संस्कृती होती. त्याला चक्रधरसुद्धा अपवाद नव्हते, पण त्यांनी कधीही कुठल्याही देवाला बोकड कापा किंवा बळी द्या असं कधीही सांगितलं नाही. शरण आल्या काही मरण असे ही त्यांची वृत्ती असे होती. म्हणजे शरण आलेल्याला अभय देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग मांडीखाली बसलेल्या सशाला पारधी ज्यावेळी न्यायला येतात, हा आमचा होडीचा ससा असे का, तो आमचा होडीचा म्हणजे पैजेचा ससा आहे
आणि तो आम्हाला परत करा. त्यावेळेला ते म्हणतात, तुमचा जीव आणि याची काही जीवली असे, तुमचा जीव आणि याची काही जीवली असे, म्हणजे तुमचा जीव आणि याची काही जीवली आहे, अशी अनेक उत्तरं देऊन जे काही पारधी होते त्यांना सुद्धा आपलंसं केलं आहे. म्हणजे ज्या वेळेला आपण महात्मा फुलेंच्यावरती मारेकरी गाठले आणि महात्मा फुले हे दुसरे चक्रधर म्हणायला हरकत नाही, इतकं चांगलं कार्य महात्मा फुलेंच्याकडून सुद्धा झालं आहे. म्हणजे चक्रधराने जसे हे काही पारध्यांचं मन परिवर्तन केलं, तसं महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांच्यावर घातलेल्या मारेकऱ्यांचं मन परिवर्तन केलं आणि सांगितलं की मला जर मारून तुम्हाला काय मिळणार असेल तर तुम्ही मला जरूर मारा. आणि मग त्यांना महात्मा फुले काय आहेत हे कळाले आणि त्यांनी मग महात्मा फुलेंचं शिष्यत्व पत्करलं. ही माणसं अगाध विचारांची माणसं होऊन गेलेत. त्यांच्या पासंगाला सुद्धा आपण पुरत नाही. म्हणून तर आज आपण त्यांच्या स्मृतिरूपानं त्यांची जी काही ग्रंथसंपदा आहे ती आपण या विद्यार्थ्यांच्या समोर या निमित्तानं आपण घेत असतो. तर साधारणपणे आपण जे बघत होतो ते असं होतं की परमार्थ साधना ही त्या काळची प्रेरणा आणि वाङ्मय हे एक साधन. त्या दृष्टीनं महानुभाव पंथीयांनी काय केलं आहे की प्रतिभावंतांनी सरळ दर्जाची वाङ्मय संपदा निर्माण करून मध्ययुगीन काळात मराठी वाङ्मयाला गती दिली आहे. आणि त्यांची जी भाषा होती ती भाषा सांकेतिक लिपी होती. 2-2 शब्दाचं वाक्य आहे त्यांचं. जर तुम्ही पुढे बघणारच आहात, इतकं बारकावे त्यामध्ये आहेत. चित्रीची सुद्धा स्त्री न पाहावी, आचारधर्म आहे त्यांचा. मी तो पुढे सांगणार आहे सगळं. पण ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण बघतो त्या गोष्टी आपण ज्या विचारात घेतो त्यावेळी महत्त्वाचा ग्रंथकार म्हणून त्या काळातील केसवासांचा उल्लेख केला जातो. घरचे महानुभाव पंथीय संस्कार त्यांच्यावर झाले आणि त्यांना नागदेवाचार्यांचे शिष्यत्व लाभले होते. त्यामुळेच त्यांनी केसवासांनी सूत्रपाठ, दृष्टांतपाठ, मूर्तिप्रकाश, लापणिका इत्यादी महत्त्वाच्या तत्वज्ञान प्रणित ग्रंथांची निर्मिती केली आहे. महानुभाव साहित्यामध्ये मोलाची भर घातली आहे. आणि मग चक्रधरांचं तत्वज्ञान शास्त्रीय पद्धतीने मांडणारा दृष्टांतपाठ हा केसवासांचा ग्रंथ आहे आणि म्हणून तो तुमच्या समोर अभ्यासाला घेतलेला आहे. यामध्ये अनेक उदाहरणं आहेत, अनेक दाखले आहेत आणि त्या दाखल्यातूनच आपण समाजातलं जे तत्वज्ञान आहे, समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा ह्या आहेत, हे आपल्याला यातनं कळत जाणार आहेत. केवळ एक वाङ्मय म्हणून याकडे पाहू नका, तर काही ज्ञान आपल्याला यातनं मिळतं. अनेक लोकांना महानुभाव पंथांचं साहित्य समजून घ्यायचं म्हटल्यानंतर अवघड जातं. पण मित्र हो, तसं नाही, फार सोपं आहे. एकदा जर तुम्हाला अर्थ कळाले की तुम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. चक्रधर स्वामींनी वेळोवेळी ज्या लीळा सांगितल्या त्यातील दृष्टांताचं संकलन केलेलं आहे केसवासांनी आणि दृष्टांतपाठ या ग्रंथाची रचना केली आहे. म्हणजे जे काही दृष्टांत दिले, दाखले दिले ते वेगळे केले आणि आठवणी वेगळ्या केल्या नंतरनं. पण आठवणी म्हणून सगळे लपल्या. मी आताच माझ्याकडे एक अशी गोष्ट आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणानंतर त्यांच्या अस्थी अनेक ठिकाणी विखुरल्या गेल्या आणि त्या ज्या ठिकाणी आहेत, ज्या माणसाने आणलेल्या आहेत त्यांच्या मुलाखतीच्या संदर्भात एक झालेले होते. म्हणजे आज जी माणसं पराकोटीला पोचली, म्हणजे दैवत्व त्यांच्यामध्ये नाही पण आम्ही त्यांच्यामध्ये दैवत्व पाहिलं म्हणून त्यांना आम्ही पूजनीय आम्ही मानतो. तर अशा लोकांच्या ज्या आठवणी आहेत त्यासुद्धा आता गोळा करायचं, संकलन करायचं काम चालू आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगेन की चक्रधरांच्याच नाहीत तर आता समजा आपले कर्मवीर भाऊराव पाटील किंवा महात्मा फुले, शाहू महाराज आणि गांधी, आंबेडकर ही जी सगळी मोठी माणसं होऊन गेली, यांचं चरित्र कुठंतरी लोकांसमोर आणावं, त्यांच्या आठवणी लोकांसमोर आणाव्या म्हणून आजही बाबासाहेबांच्या आठवणींचं किंवा त्यांच्या सगळ्या गोष्टींचं संकलन चालू आहे. आपण फक्त चक्रधरांचं बघतोय, तर हे चालूच असतं कार्य. आणि म्हणून चक्रधर कोण आहेत, महानुभाव पंथ काय आहे आणि त्यातलं तत्वज्ञान काय आहे हे लोकांसमोर यावं या हेतूनं या केसवासांचं जे काही दृष्टांत पाठ आहेत आणि त्या दृष्टांत पाठातून आपण काय घेणार आहोत हे यातनं आपल्याला कळेल.
केशवसांचं भाष्यामध्ये दृष्टांतिक असा ग्रंथाचा क्रम आहे. तर सुरुवातीला चक्रोधरोक्त सूत्र, त्यानंतर सूत्रातील विचार पटवून देणारा दृष्टांत आणि शेवटी त्याला सुसंगत असं केशवसांचं भाष्य. तर या 3 गोष्टी तुम्हाला दृष्टांतिक असा या ग्रंथाचा क्रम तुमच्यासमोर असेल. आता ह्या दृष्टांत पाठामध्ये केशवसांनी एकूण 114 दृष्टांताचं संपादन केलं आहे. त्यापैकी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या सोयीसाठी म्हणून विविध आशय सूत्राशी संबंधित असे 39 फक्त दृष्टांत तुमच्या समोर ठेवले आहेत. ते करताना शंभू तुळपुळे यांची दृष्टांत पाठ जी काही पुस्तक आहे त्यातनं हे त्यांनी घेतलेलं आहे. साधारणपणे हे दृष्टांत निवडत असताना या ग्रंथामध्ये की सूत्रपाठातील प्रकरणाचा संक्षेप अर्थ समजावा, मानव व प्राणीमात्राचे जीवन सुखकर व्हावे, स्त्रियांचा व्रतस्थ जीवनक्रम, तिचे मातृस्वरूप, नीतिमूल्यांची शिकवण, व्यावसायिक बोलुतेदारी, सावकार, लोक कलावंत आणि अध्यात्म विवेचनातून प्रबोधन असे कितीतरी आशय सूत्रांनी युक्त असे हे निवडक दृष्टांत या ठिकाणी तुमच्यासमोर दिलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी बघतो त्यावेळेला आपण एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की हे दृष्टांत किती महत्त्वाचे आहेत ते आपल्याला दिसून येईल. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला एक आहे की विद्यार्थ्यांना या ग्रंथाचं आकलन चांगलं व्हावं, नीतिमूल्यांची शिकवण त्यावेळी काय होती, व्यवसाय कुठले होते, बोलुतेदारी पद्धत होती का, सावकारकी काय होती, लोक कलावंत कसे होते. आता ही बोलुतेदारी पद्धत तर तुम्हाला आताच्या विद्यार्थ्यांना माहीतच नाही, कारण जो पाटील होता त्याचे बोलुतेदार असायचे. आता गांभीर्य एवढं झालेलं आहे की ते बोलुतं कुठल्या पद्धतीने द्यायचे, काय व्हायचं, हे सगळं मी तुम्हाला सांगत असताना एक गोष्ट मात्र आपल्याला दिसून येईल की ती बोलुतेदारी कशी होती वगैरे हे इथं आत्ता लगेच घ्यायची काही गरज नाही आहे, कारण बोलुतेदारीवरती मराठी साहित्यामध्ये अनेक पुस्तकं आहेत. पण त्यावेळची बोलुतेदारी कशी होती हे आपण शिकत जाणार आहोत. आता या ठिकाणी एक आहे की या पाठातून आपल्याला किंवा या ग्रंथातून काय मिळणार आहे हे आपण हळूहळू बघत जाऊया. तर प्रथमतः मध्ययुगीन वाङ्मय निर्मितीचा एक कालखंड हा साहित्याचा आदिकाल मानला जातो, कारण त्या काळाच्या पूर्वीचं वाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध होत नाही. मित्र हो, त्या काळाच्या अगोदरचं जैन आणि बौद्ध काळातलं वाङ्मय भरपूर होतं. नागनालंदा, तक्षशिला इथं भरपूर म्हणजे या जगाला पुरून उरणारं तत्त्वज्ञान या भारतामध्ये आहे. आज बौद्ध धर्माची निर्मिती भारतात झाली आणि विस्तार मात्र परदेशामध्ये झाला. या पाठीमागचं कारण आहे की जरी अभ्यासक सांगत असतील की मध्ययुगीन वाङ्मय निर्मितीचा कालखंड हा मराठी साहित्याचा आदिकाल मानता येतो, तर मी तो मानत नाही. कारण मला एका ठिकाणी वाचनात आलं की बौद्ध काळामध्ये आणि जैन काळामध्ये कवी होते. म्हणजे त्यांनी लेखन केलेलंच असणार आहे, फक्त मराठीच्या ऐवजी भाषा वेगळ्या असणार आहेत. त्यावेळी पाली, प्राकृत वगैरे भाषा असणार आहेत आणि म्हणून मराठीचा आदिकाल जर तुम्ही मांडलात तर ते योग्य वाटेल. पण साहित्याचा आदिकाल मध्ययुगीन मानता येत नाही. तर साहित्य याच्या ते इसवी सन 5वं ते 6वं शतक जे आहे त्या 5व्या-6व्या शतकामध्ये 2 जैन कवी आणि 3 बौद्ध कवींनी काव्यलेखन केल्याचे उल्लेख वाचायला मला मिळाले. म्हणजे त्या कविता नाही वाचायला मिळाल्या, फक्त नामनिर्देश माझ्यासमोर आलेला आहे. आता या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघतो मित्र त्यावेळी वाङ्मय भक्तीशी आणि त्या काळातील निर्माण झालेले विविध पंथ धर्म संप्रदायाशी निगडीत आहे. हे साहजिकच आहे. कोणतंही वाङ्मय हे त्या काळाशी निगडीत असणाऱ्या, मग ती भक्ती असेल, धर्म असेल, पंथ असेल, लोकाभिमुखता असेल, यांच्याशी संबंधित असतं. लोकाभिमुखता म्हणजे लोकपरंपरा. त्या लोकपरंपरेशी हे वाङ्मय निगडीत असणार आहे. त्यातूनच वाङ्मय निर्मिती होत असणार आहे. 12व्या-13व्या शतकात निर्माण झालेल्या या वाङ्मयाचा अभ्यास
आपण करतो ते या काळातील आपली मराठी कशी होती, यात कोणते साहित्य निर्माण झाले आणि त्या काळातील आपला समाज कसा होता हे सर्व जाणून घेण्यासाठी मध्ययुगीन काळातील राजवटी, या काळातील सामाजिक आणि धार्मिक स्थितिगती यांचा स्थूल परिचय या ठिकाणी आपल्याला होणार आहे. तर मित्र हो, त्या काळातली घरं, त्या काळातली बांधणी, त्या काळातील अवजारं, त्या काळातील भांडीकुंडी या सगळ्यांचा निर्देश आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही वाचत गेला साहित्य तर कळतो. आज आम्ही त्या साहित्यांची वस्तू संग्रहालय केली आणि त्यामध्ये आम्ही ते ठेवून दिलं. आज आपल्याकडे कितीतरी धातूंची भांडीकुंडी आली, वेगवेगळे शस्त्रास्त्र आपल्याकडे आली. तर त्यावेळेला ही काही नव्हते. आमच्या नंतरचे जे पिढी आहेत ती हे लिहून सगळं ठेवणार आहेत. या काळामध्ये 21व्या आणि 22व्या शतकामध्ये किंवा अमक्या अमक्या ह्याच्यामध्ये अमकं अमकं होतं हे ती लिहून ठेवतील. तर मध्ययुगीन महाराष्ट्र आणि साहित्याची निर्मिती ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी 12व्या शतकात महाराष्ट्रामध्ये यादवराजांची सत्ता होती आणि यादव नृपती कान्हरदेव महादेवराव यादव, अमनदेव यादव, रामदेवराव यादव हे यादव काळातील सम्राट यादव घराणं सनातनी आणि धर्माचा अभिमान बाळगणारे होते. सनातनीमध्ये पुराणी विचाराचे असे, आता त्याला आपण काही समाजामध्ये बुरसटलेले विचार वगैरे म्हणतात, ते सोडून दे, आपला तो भाग नाही तर अभ्यासक्रमाचा. पण तत्कालीन धार्मिक जीवन बघितलं तर विविध देवदेवताच्या उपासना, जप तप, व्रत वैकल्ये, मंत्रतंत्र, गंडेदोरे, कर्मकांड यातच माणसं अडकलेली होती आणि आजही आहेत. काहीही बदल झालेला नाही. थोडाफार 25% बदल झाला, पण आजही लोक व्रत वैकल्य आहेत, उपासना आहेत देवदेवतांच्या, जप तप आहेत, व्रत वैकल्य आहेत. म्हणजे आपण आधुनिक काळामध्ये येऊन सुद्धा, IT युगात येऊन सुद्धा आज आपण सगळंच जपतोय. मग या विज्ञानाचा काय उपयोग, हा भाग वेगळ्या चर्चेचा, या अभ्यासक्रमातला नाही, पण थोडंसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मग तसंच सामाजिक स्थितिगती तशाच प्रकारची होती. समाजामध्ये धर्ममार्तंडांचं प्राबल्य होतं. चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला जात होता. जातीभेद, विटाळ, चांडाळ, अस्पृश्य, स्पृश्य, स्त्री पुरुष, श्रेष्ठ कनिष्ठ, उच्च नीच या गोष्टींना प्राधान्य दिलं जात होतं असं म्हणतात नाही, आहे, आत्तासुद्धा तेच आहे. त्या काळात दिलं जात होतं आणि आत्ताही आहेच. तर मित्र, या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो त्यावेळेला एक मात्र आपल्याला दिसून येतं की विषमता त्या काळात वाढीस लागलेली होती आणि समाजाची आर्थिक जी काही परिस्थिती किंवा स्वार्थी वृत्ती वाढलेली होती, या सर्वांमध्ये खरा धर्म लोक विसरून गेले होते. अशावेळी महाराष्ट्रात उदय आलेल्या नाथ, महानुभाव पंथ, वारकरी पंथ या धर्म संप्रदायाने समाजात जागृतीचं आणि प्रबोधनाचं काम जे केलं आहे ते कोणत्या पद्धतीचे ते आपण पुढच्या तासाला बघू.